गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या प्रकरणामध्ये आपण मर्त्यता बघितलं. त्याचे मर्त्यता काढायचे जे सूत्र आहेत ते बघितलं. भारतात मर्त्यतेचं प्रमाण किती आहे, जागतिक लेवलच्या तुलनेत भारतामध्ये मर्त्यतेचं रूप काय आहे, या सर्वांविषयी आपण मागील प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येचे वितरण, बरोबर आहे, लोकसंख्येचे वितरण हे बघणार आहोत. तर लोकसंख्येचे वितरण जगाचा जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण पृथ्वी तलावर सर्वत्र लोकसंख्येचे वितरण हे सारखे नसून कमी जास्त प्रमाणात आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येचे जे वितरण आहे ते वितरण पर्वतीय प्रदेशापेक्षा किंवा पठारी प्रदेशापेक्षा हे लोकसंख्येची जी घनता ही जास्त असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. त्या खालोखाल मग पठारी प्रदेशामध्ये मध्यम घनता असल्याची पाहावयास मिळते. त्यानंतर पर्वतीय प्रदेशामध्ये जी घनता आहे ती फार कमी प्रमाणात असल्याची आपल्याला पाहायला मिळते. मग ही लोकसंख्येची जी घनता आहे पर्वतीय प्रदेशामध्ये कमी का आहे, तर त्या ठिकाणी बाकी ज्या काही सुविधा आहेत, मुख्य शेती, मग पिण्यायोग्य पाणी, त्यानंतर बाकीच्या ज्या रस्ते वगैरे जे त्यांचा विकास हा फार कमी झालेला असतो. त्याच्यामुळे पर्वतीय प्रदेशामध्ये मैदानी प्रदेशापेक्षा कमी घनता आपल्याला पाहावयास मिळते. आणि तेच मग जे पठार आहे, पठारावर सुद्धा जी लोकसंख्येची घनता आहे ही लोकसंख्येची घनता कमी पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत पृथ्वी तलावर जर आपण बघितलं तर साधारणतः संपूर्णच पृथ्वीवर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लोकसंख्येची घनता ही सर्वत्र एक समान नसून त्याच्यामध्ये फरक आपल्याला पाहावयास मिळते. पृथ्वीचा जर विचार केला, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, तर उत्तर गोलार्धामध्ये हे भूमीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लोकसंख्या दक्षिण गोलार्धापेक्षा उत्तर गोलार्धामध्ये जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे लोकसंख्या कमी असल्याची आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण गोलार्धामध्ये साधारणतः अमेरिकेचा काही भाग येतो, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचा काही भाग येतो. ह्या तीन खंडाचाच फक्त दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळे या ठिकाणी मग बाकी सर्वत्र सागराने वेढलेलं आहे, म्हणजे पाण्याने वेढलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण जे आहे ते अत्यल्प आहे. मग बेटे आहेत, बरोबर आहे, जे बेटे आहेत ते बेटांवर सुद्धा लोकसंख्येची घनता कमी आहे, बरोबर आहे. आणि आपण पृथ्वीगोलाचा जर विचार केलो तर 30 अंश उत्तर ते 60 अंश उत्तर हा जो समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आहे, या पट्ट्यामध्येच सर्वात जास्त लोकसंख्येची घनता किंवा सर्वात जास्त लोक इथे वसलेले, आणि जे काही देश आहेत, युरोपियन देश आहेत, भारताचा काही भाग आहे, त्यानंतर रशियाचा भाग आहे, उत्तर अमेरिकेचा भाग आहे. तर ह्या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. याचं कारण काय की तिथलं जो हवामान आहे तो हवामान सम आहे. म्हणजे आपल्या आरोग्यासाठी, एखाद्या मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक असं तिथलं हवामान आहे. त्याच्यामुळे लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला जास्त मिळते.
मग लोकसंख्येचे जगामध्ये कशा प्रकारे वितरण आहे आणि घनता, तिथले साक्षरता, त्यानंतर बाकी ज्या काही फॅसिलिटी आहे हे सर्व आपण इथे पाहणार आहोत. तर लोकसंख्येत जरी घनता व वितरण यामध्ये स्पष्ट असलं तरी हे शब्द एकमेकांची जागा घेणारे समान आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणतं डेन्सिटी आणि वितरण म्हणजे घनता आणि लोकसंख्येचे वितरण हे दोन्ही शब्द एक म्हणजे एक समान वापरत असलं तरी पण याच्यामध्ये काही फरक आपल्याला पाहायला मिळतं. जसं वितरण हे घटकांचे मापीय अंतरांचे स्वरूप दर्शविते, तर घनता हे लोकसंख्या व भूक्षेत्र यांच्यामधील गुणोत्तर दर्शविते. बरोबर आहे. वितरण काय दर्शवते तर घटकामधले मापीय अंतराचे स्वरूप दर्शवते आणि घनता हे लोकसंख्येचे भूक्षेत्रीय जे यांच्यामधील जे गुणोत्तर आहे, लोकांचं जे गुणोत्तर आहे ते दर्शवते. म्हणून वितरणाचा अभ्यास करण्यापूर्वी घनतेची माहिती पाहणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर लोकसंख्येचं वितरणाचा जर अभ्यास करायचा असेल तर एखाद्या प्रदेशाची, एखाद्या देशातील जे लोकसंख्येची घनता आहे ती घनता समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला लोकसंख्येची वितरण कशा प्रकारे आहे ते पाहता येतं. मग घनतेचे प्रकार कोणते, म्हणजे घनता कशी काढतात आणि घनतेचे प्रकार किती त्याविषयी आपण बघू. तर घनतेचे साधारणतः 4 प्रकार पडतात किंवा घनता काढण्याचे 4 सूत्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे ढोबळ घनता, नंतर पोषण घनता, मग कृषीविषयी घनता, नंतर आहे सापेक्ष घनता. बरोबर आहे. ढोबळ घनता, पोषण घनता, कृषीविषयी घनता आणि सापेक्ष घनता हे घनतेचे साधारणतः 4 प्रकार पाहायला मिळतात आपल्याला. ढोबळ घनता जर आपण याला क्रूड डेन्सिटी म्हणतो. ढोबळ घनतेचा जर विचार केला तर यास अंकगणितीय घनता अर्थमॅटिक डेन्सिटी असे सुद्धा म्हणतात. लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये विशेष करून या पद्धतीचा उपयोग होतो. ढोबळ घनता ही एक एकूण लोकसंख्या व एकूण क्षेत्र या संदर्भामध्ये सांगितली जाते. उदाहरणार्थ भारतात लोकसंख्येचे घनता. मग लोकसंख्येचे ढोबळ घनता जी काढायचं आहे, ढोबळ घनता काढण्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र आहे एकूण लोकसंख्या भागीला एकूण क्षेत्र बरोबर ढोबळ घनता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा राज्य आहे, त्या राज्याची लोकसंख्या जर 10 करोड असेल आणि एकूण क्षेत्र जे आहे ते क्षेत्र जर 1000 चौरस किलोमीटर असेल तर मग एकूण लोकसंख्या भागीला एकूण जो क्षेत्रफळ आहे ते याचा भागाकार करून जी काही आकडेवारी आपल्याला प्राप्त होईल ती आकडेवारी म्हणजे त्या देशातील ढोबळ घनता दर होईल. बरोबर आहे. मग दुसरं आहे पोषण घनता. तर या शरीर विज्ञान शास्त्र घनता असेही म्हणतात. जेव्हा लोकसंख्या ही कृषी खालील क्षेत्राच्या प्रमाणात पाहिली जाते तेव्हा अर्थपूर्ण घनता समजली जात नाही. इजिप्त देशातील ढोबळ घनता दर चौरस किलोमीटरला 72 तर पोषण घनता दर किलोमीटरला 2500 इतकी आहे. येथे लोक पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात.
येथे या घनतेचा उपयोग होतो, पण देशातील सर्व लोक शेती व्यवसायात नसतात, त्यामुळे याचे घनतेचे चित्र स्पष्ट होत नाही, म्हणून कृषी घनतेचा वापर होतो. पोषण घनता ही साधारणतः एक म्हणजे इथे काय म्हणतो की या सूत्राद्वारे नेमकं पोषण घनता कशी काढायची याच्यामध्ये काय अजून स्पष्टता नाही, म्हणून कृषीविषयक जी घनता आहे ती फार महत्त्वाची घनता मानल्या जाते. आता कृषी घनता कशी काढतात, तर कृषी घनता ही साधारणतः एखाद्या प्रदेशामधील जे लोक आहे तर हे लोक कृषीवर किती लोक त्या देशातील कृषीवर किती लोक डिपेंड आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कृषीवर कशा प्रकारे आहे यावरून कृषी घनता आपण काढत असतो. बरोबर आहे. मग आहे सापेक्ष घनता. शेत जमिनीचे मूल्य सर्वत्र समान नसते. बरोबर आहे. शेत जमिनीचे मूल्य सर्वत्र समान नसते, तसेच याने मानवभूमी संबंध लक्षात येत नाही, म्हणून फ्रेंच भूगोलशास्त्रज्ञ विन्सेंट याने तुलनात्मक घनतेची कल्पना मांडली. या प्रकारात एकूण लोकसंख्या ही उत्पादकतेशी संबंधित असते. बरोबर आहे. मग आपण इथे हे चार जे घनतेचे जे प्रकार आहेत ते चार घनतेचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आज आपण इथे थांबू. याच्या नंतरच्या तासाला आपण लोकसंख्येचे वितरण घेऊ. थँक्यू.